रेकॉर्डिंग सुरू केलंय. ओके. तर ओके. आपलं शेअरिंग सुरू ठेवतो पुढं. ठीक आहे. हो सर. हो. ओके सर. हो, ठीक आहे. ओके. तर ह्या 2 ओळी आहेत. निबिड जंगले तुडवीत आलो, फोडून या टाहू, रथ समतेचा असा आणिला, सांभाळून न्यावं. खरं तर हे गाणं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे शांताराम नांदगावकर यांचं हे लिखाण आहे आणि कोणतरी अभ्यंकर अभ्यंकर का कोण मला माहित नाही. त्यांनी हे म्हटलंय गाणं. छान आहे गाणं. गाणं ऐकण्यासारखं आहे. पण त्यातल्या त्या 2 ओळी आहेत, त्या फार महत्त्वाच्या आहेत. हे जणू बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगतायत, की मी निबिड जंगले, घनदाट जंगलांना तुडवीत आलो आहे. त्यांना तुडवून आलो. जिथं आवश्यक होतं तिथं टाहो फोडलाय. तुमच्या कैफती मांडल्या आहेत. ह्या 2 ओळींच्या मध्ये जे लिहिलेलं नाही ते मी तुम्हाला सांगतो. 4 मुलांना कुर्बान केलंय. पत्नी आजारी पडून ती वारली. पैशाची चणचण याच्या त्याच्याकडून भागवली. पैसे नसताना पेपर चालवले, न्यूज पेपर चालवले, तुमच्यापर्यंत पोहोचवले, लढलोय आणि असं करून एक समतेचा रथ जो आहे मी इथपर्यंत आणला. आता तो तुम्ही इथून पुढे सांभाळून न्या, असं ते म्हणतायत. त्यांच्याच वाक्यात जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर खरं तर ते म्हणतात, की हा जो मी कारवा इथपर्यंत घेऊन आलोय, हे जे काय मी माझं जीवन अख्खं खर्ची घालून, तुमच्यासाठी खर्ची घालून, अख्खं जीवन तुम्हाला देऊन, हे जे काय मी इथपर्यंत आणलंय, ते जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल, तर मला हरकत नाही. पण कमीत कमी त्याला मागे तरी जाऊ नका देऊ. नानकचंद रत्तू जे बाबासाहेबांचे पीए होते आणि ते बाबासाहेबांचे जे काय ड्राफ्टिंग असायचं, डिक्टेट करायचे बाबासाहेबांना, ते लिहायचे. तर ते म्हणतात, की बऱ्याचदा बाबासाहेबांना त्यांनी एकांतात त्यांच्या उतरत्या वयात किंवा जेव्हा त्यांना कळलं, की आता माझं वय झालंय आणि आता मी जास्त दिवस नाही जगू शकत, तर त्यावेळेस ते एकांतात ढसाढसा रडलेले नानकचंद रत्तूंनी पाहिले आहे. याच्यासाठी की ते म्हणायचे, की आता इथून पुढं या लोकांचं कसं होईल? मी तर होतो म्हणून काहीतरी करत होतो. इथून पुढं कोण आहे? कोण बघेल? हे मी जी मोठ्या मोठ्या बलाढ्य लोकांशी लढून प्राप्त केलंय, ते राहील का तसंच? बऱ्याचदा ही खंत वाटते. बऱ्याच वेळेस तुम्ही काही अचीव्ह करता आणि ते पुढं राहील का नाही किंवा राहणार नाही याची जेव्हा तुम्हाला थोडी थोडी जाणीव होते, त्यावेळेस ह्या भावना निर्माण होतात. म्हणजे बाबासाहेबांना शेवटी शेवटी आपण पुढे काय दिवे लावणार आहोत, हे लक्षात आलं होतं. आणि आपण जे लावायचे ते लावलेच. हे मी फार धाडसी विधान करतोय. आपल्याला जे दिवे लावायचे ते आपण लावलेले आहेत. अजून लावतच आहोत. आणि ती फार मोठी अडचण आहे गव्हर्निंग क्लास बनण्यामध्ये. त्यांना जे अपेक्षित होतं ते आपण करत नाही आहोत, हीच सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली अडचण आहे. मग आपण ते काय करत नाही आहोत किंवा ते काय करायचं आपल्याला हवं, तेच आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, ज्यावेळेस गव्हर्निंग क्लास तुम्हाला बनायचंय, तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं जे आहे,
की तुम्हाला बघावं लागेल की तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि सोबतच तुम्हाला थ्रेटही बघावं लागतं. उपलब्धी काय आहेत? तुमच्याकडे स्ट्राँग अशा काय गोष्टी आहेत? तुमच्याकडे सामान कुठलं आहे? तुमच्याकडे कुठले शस्त्र आहेत? किती स्ट्राँग आहेत? किती स्ट्रेंथ त्यांच्यात आहे? लढायला तुम्हाला ते किती मदत करतील? याची पहिले आपल्याला जाणीव असली पाहिजे. तर ती जी काही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे ना, ती फार स्ट्राँग आहे. व्हॉट इस दॅट? इट इस आयडिओलॉजी इज व्हेरी स्ट्राँग. ही आयडिओलॉजी कुठली आहे ते आपण बघू पुढं. पण जी आयडिओलॉजी तुमच्याकडे आहे किंवा ज्या आयडिओलॉजीनं तुम्ही गव्हर्निंग क्लास बनले पाहिजेत, ती आयडिओलॉजी खूप स्ट्राँग आहे. इतकी स्ट्राँग आहे, की त्याला काहीतरी आर्टिफिशियल सपोर्ट लावण्याची आवश्यकता नाही. ती स्वतःच नॅचरल आहे, नैसर्गिक. हे मी का सांगतोय? कारण मागच्या लेक्चरला मी सांगताना सांगितलं होतं, की हू इज गव्हर्निंग क्लास ऑफ इंडिया? सध्या कोण आहे? किंवा खूप काळपर्यंत कोण राहिलंय? प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कोण राहिलंय? फुल्यांच्या भाषेत सांगितलं तर ते शेठजी भटजी होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत ब्राह्मण बनिया. हे जे गव्हर्निंग क्लास राहिलेले आहेत, तर गव्हर्निंग क्लास राहण्यासाठी आयडिओलॉजी असणे फार आवश्यक आहे. आणि त्या आयडिओलॉजीचं नाव, ज्या आयडिओलॉजीला धरून ते गव्हर्निंग क्लास राहिले आहेत, त्या आयडिओलॉजीचं नाव आहे ब्राह्मणिझम. ब्राह्मणिझम हा एक गुण आहे. तर ह्या ब्राह्मणिझमला मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं त्याप्रमाणे एक सपोर्ट लागतो. कारण ते स्ट्रॉंग नाही. ते आयडिओलॉजी स्वतःमध्ये स्ट्रॉंग नसल्यामुळे त्याला कुठले तरी सपोर्ट्स लागतात. आणि ब्राह्मणिझमचा सगळ्यात मोठा सपोर्ट ईश्वर आहे. त्यामुळे ईश्वर संबंधित ज्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या मेंटेन ठेवणे ब्राह्मणिझमला फार आवश्यक आहे. नाहीतर हळूहळू ब्राह्मणिझम संपू शकतं. मी मागच्या लेक्चरला उदाहरण देताना पण सांगितलं होतं, ब्राह्मणिझमला प्रस्थापित करणे म्हणजे एक मोठ्या अवजड वाहनाला, खूप वजनदार वाहन जे आहे, गाडी, तिला लोटत डोंगरावर घेऊन जाण्यासारखं आहे. का? तर जर तुम्ही मध्येच तिला लोटायचं बंद केलं, तर ती आहे तिथं तर थांबतेच. पण जर तुम्ही तिला धरून नाही ठेवलं तिथं, तर ती मागे यायला सुरू करेल. त्यामुळे ब्राह्मणिझमच्या गाडीला नेहमी एक सपोर्ट लावावा लागतो. नेहमीसाठी एक फोर्स लावून ठेवावा लागतो, जेणेकरून ती पुढे जाईल, मागे येणार नाही. तिला जर सगळ्यांनी सोडून दिलं तर ती आपोआप मागे चालली जाईल. म्हणजे केवढी मोठी विकनेस त्या आयडिओलॉजीची आहे. असं असूनही ती प्रस्थापित आहे. व्हेअरएज तुमची आयडिओलॉजी जी आहे, ती एवढी स्ट्रॉंग आहे, की तिला प्रस्थापित करणे म्हणजे एक मोठ्या गाडीला डोंगरावरून खाली घेऊन येण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही त्याला फक्त इनिशियल एक धक्का जरी मारला आणि नंतर त्या गाडीसोबत चालत राहिले, तरी ती डोंगरावरून हळू खाली चालत राहील. तिला फार सपोर्ट लावायची गरज नाही, त्याच्यावर फार काम करायची गरज नाही. उलट ती जशी खाली जाईल तशी जास्त जोरात जाऊ शकते. फक्त तो इनिशियल इनर्शिया जो असतो, जागेवरून हलवण्यासाठी जो काय फोर्स लागेल. मी बऱ्याचदा बऱ्याचशा लेक्चरमध्ये असं बोललोय, की ब्राह्मणिझम प्रस्थापित ठेवण्यासाठी जेवढा फोर्स लागतो, त्या फोर्सच्या 10% फोर्स जरी आपल्याकडे असला, तरी आपण ब्राह्मणिझम ह्या आयडिओलॉजीला पूर्ण उरू शकतो. तेवढं आपल्याकडे नाही, हे चित्र तरी दाखवते. परिस्थिती तरी दाखवते, की तेवढाही आपल्याकडे नाही.
किंवा आपण तयार करू शकलेलो नाही. आयडिओलॉजी स्ट्रॉंग असताना सुद्धा. बट दॅट इज वन ऑफ द ऑपॉर्च्युनिटी दॅट वी हॅव. आयडिओलॉजी स्ट्रॉंग आहे आणि ती खूप मोठी स्ट्रेंथ, खूप मोठा शस्त्रसाठा आहे. बट व्हॉट इज द नेक्स्ट थिंग? थ्रेट. आयडिओलॉजी स्ट्रॉंग आहे, परंतु तुम्हाला धोका काय? धोका आहे, देअर इज प्री-रिक्विजिट टू अंडरस्टँड आंबेडकरिझम अँड फुलेइझम. म्हणजे आंबेडकरवाद आणि फुलेवाद ज्याला म्हणतात, तो समजून घेणे फार आवश्यक आहे. आणि तो समजून घेणे सोपं नाही. मला वाटतं मागं एक ह्या विषयावर एक लेक्चर स्टडी सर्कलच्या मंचावर मी दिलंय मीटिंगमध्ये, की फुले आंबेडकरिझम समजून घेण्यामध्ये काय अडचणी आहेत. याच्यावर मी एक 1.5-2 तासाचं लेक्चर दिलेलं आहे मागं. अडचणी आहेत, भरपूर आहेत. इथं ह्या ठिकाणी हा विषय आपला नसल्यामुळे मी तिथं नाही जात. पण तो समजून घेणे हे फार मोठी थ्रेट आहे. कारण तो समजायला सोपा नाही. त्या समजण्यात गडबड होऊ शकते. आणि जर तो न समजताच तुम्ही गव्हर्निंग क्लास बनण्यासाठी निघाला, म्हणजे तुम्ही एक बोट समुद्रात सोडली, ज्या बोटीमध्ये होकायंत्र नाहीये, कंपास. होकायंत्र दाखवतो तुम्हाला दिशा, नॉर्थ आणि साऊथ, उत्तर दक्षिण दिशा दाखवतो होकायंत्र. त्यामुळे ती बोट कुठं चालली हे कळतं. परंतु फुले आंबेडकरिझम न समजताच जर तुम्ही गव्हर्निंग क्लास बनण्यासाठी निघाला, तर तुम्ही त्या बोटीत बसले आहात जिथं ती कंपास नाही, होकायंत्रच नाही. तुम्हाला माहित नाही कुठं चाललंय. त्यामुळे फार लवकर तुम्ही कुठंतरी भरकटून गेलेले दिसाल किंवा बुडून पण जाल. त्यामुळे बिफोर प्रोसिडिंग वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज आंबेडकरिझम अँड व्हॉट इज फुलेइझम. कशाला म्हणायचं? खरं तर आज आपण चर्चा जी करणार आहोत त्यात थोडासा अंदाज तुम्हाला येईल की फुले आंबेडकरिझम नक्की कशाशी संबंधित आहे, किंवा त्याचं एक मोठा मोठा ढोबळ चित्र तुमच्या समोर निर्माण होऊ शकतं. कसं आहे, जर आपण पुढे गेलो, फेजेस बघूया की कोणकोणत्या फेजेस मधून आपल्याला गेलं पाहिजे. या गव्हर्निंग क्लासच्या पाथमध्ये आपल्याला ज्या फेजेस लागतील, तर हे एक साधारण रस्ता आहे. एक सर्वसाधारण रस्ता, ज्या रस्त्यानं तुम्ही एक एक स्टेप विकसित करत गेले, तर तुम्ही त्या गव्हर्निंग क्लास बनण्याच्या मार्गावर हळूहळू चालू लागत. फर्स्ट रिक्वायरमेंट इज आयडिओलॉजी. सगळ्यात पहिले तुमच्याकडे एक आयडिओलॉजी असणे आवश्यक आहे. दुसरी रिक्वायरमेंट जी आहे ती आहे जेन्युन अँड ऑनेस्ट लीडरशिप. आयडिओलॉजी आहे, त्यानंतर तुम्हाला जे लागेल ती एक लीडरशिपची आवश्यकता असते, जी लीडरशिप ती आयडिओलॉजी विकसितही करेल आणि तुम्हाला ती समजूनही सांगेल आणि त्या आयडिओलॉजी प्रमाणे चालून घेऊन जाईल. मग त्या लीडरशिपमध्ये जेन्युनिटी आणि ऑनेस्टी असणे फार आवश्यक आहे, जे की शोधणे म्हणजे कोहिनूर हिरा शोधण्यासारखं आहे. एनिवे, देन इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्मेशन. ज्यावेळेस ती आयडिओलॉजी एका क्लासला तुम्ही सांगाल आणि तो क्लास म्हणेल की हो, बरोबर आहे, असंच असलं पाहिजे आणि हे योग्य आहे, आणि असा तो क्लास हळूहळू वाढेल. धम्म जेव्हा बुद्धाला कळाला, तेव्हा बुद्धानं पहिल्यांदा तो 5 लोकांना सांगितलं, 5 भिक्षूंना सांगितलं आणि त्यांनी तो एक्सेप्ट केला आणि मग तो पसरू लागला.
आणि हळूहळू 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 इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्म व्हायला लागला. तुम्ही तुमची आयडिओलॉजी दुसऱ्यांना समजून सांगितली, त्यांना ती कळाली, एक्सेप्ट झाली, की तुमच्याबरोबर लोक जोडत जातील आणि तो एक इंटेलेक्च्युअल क्लास हळूहळू फॉर्म व्हायला सुरू होईल. परत सांगतो, इट इज इंटेलेक्च्युअल क्लास, इट इज नॉट इंटेलेक्च्युअल कास्ट. देन ज्यावेळेस तुम्ही तुमचा एक प्रभाव निर्माण कराल, तर तुमची पहिली फेज, प्री फेज जी असेल, गव्हर्निंग क्लास होण्यापूर्वीची फेज असेल, की तुम्ही एक स्ट्रॉंग अपोजिशन म्हणून समोर उभे राहा. तुम्हाला विशेष वाटेल किंवा त्या दृष्टीनं मला वाटत नाही की तुम्ही त्या त्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांचा आंदोलनाचा विचार केला असावा. कोणीतरी केला असेल तर खूप छान. की बाबासाहेबांनी ह्या चारही फेज पार केल्या होत्या. बाबासाहेबांनी आपल्या परिनिर्वाणापर्यंत चौथ्या फेज पर्यंत ची स्टेप गाठली होती. एक स्ट्रॉंग अपोजिशन पर्यंतची स्टेज गाठली होती. आयडिओलॉजी केली, हॉनेस्ट लिडरशिप स्वतःच ते होते, इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्म केला होता आणि ॲज अ अपोजिशन म्हणून ते समोर उभे राहण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचले होते. पण आपल्या किंवा मानवाच्या दुर्दैवानं त्यांचं जीवन, ज्याचं जीवन जेवढं आहे तेवढ्या जीवनात तो जेवढं करू शकतो. त्या 4 फेज एका जीवनाचं काम नाहीये. याच्यात पिढ्या जाऊ शकतात. आपण करायला गेलो तर आपल्याला पिढ्या लागतील. बाबासाहेबांनी आपल्या एका जीवनातच 4 फेज क्रॉस केल्या होत्या. Then when you will be opposition, the next step you will be governing class. ज्यावेळेस तुम्ही अपोजिशन म्हणून स्ट्रॉंग होत जाल, त्यावेळेस मग तुम्ही असा प्रभाव निर्माण कराल की मग प्रशासनात तुमच्या प्रभावानं सगळं चालेल. प्रभावानं म्हणजे कोणाच्या प्रभावानं? दॅट इज आयडिओलॉजी. अकॉर्डिंग टू युअर आयडिओलॉजी चालेल. So, first of all, let us understand what is this ideology. Genuine and honest leadership, intellectual class formation, influence as opposition, governing class. हे 5 जे फेजेस आहेत ते आपण एक एक समजून घेऊ.